नमस्कार. देव सोबत आहे तर मग चिंता कोणत्या गोष्टीची? काय चिंता करण्याची काय गरज आहे? सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. देवा तू सोबत आहेस ना, मग सगळं काही आहे. निश्चिंत आहे मी. माझी वाट इतकी सुखकर आहे की आलेल्या संकटाचा सामना सुद्धा तू करणार आहेस हे माहित आहे. संकट आलं तरी तू माझं संकट तुझ्यावरती घेणार आहेस हे माहित आहे, आणि त्याची कोणताही त्रास मला होऊ देणार नाहीस हे माहित आहे. मग तू सोबत असताना चिंता कसल्या गोष्टीची? चिंता कोण्या गोष्टीची? नाही करणार चिंता. गंमत अशी आहे की देवावरचा हा विश्वास आपल्या मनामध्ये जेव्हा असतो ना, तर तेव्हा खरंच देव आपल्या मदतीला धावून येतो. देवाची एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, देव कोणतंही कर्ज आपल्यावर ठेवत नाही, स्वतःवर ठेवत नाही. तो सव्याज परत करतो, अगदी व्याजासकट परत करतो. मुद्दल आणि व्याज मिळून तर इतकं देतो की किती घेशील दो कराणे, ह्या आपल्या समोरचा मोठा प्रश्न पडतो. जब भगवान देता है तो छप्पर फाड़ के असं उगाच नाही म्हणत. हे छप्पर फाडके काय आहे हे समजलं पाहिजे. पण पहिल्यांदा सगळ्यात मोठी गोष्ट आहे, त्याच्याकडून घ्यायचंय तर काय घ्यायचंय हे समजलं पाहिजे. आपल्या बहुतेकांना ते समजत नाही आणि अडचण तिथे होते. काय असतं बघा, सुदाम्याला ती कथा माहिती आहे ना, भगवान श्रीकृष्णाची सुदामाच्या भेटीची. सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला आला आणि एका दरिद्री ब्राह्मणाने काय न्यावं भेटीसाठी, तर आपल्या फाटक्या कपड्यात मुठभर, वंजळभर सुद्धा नाही, मुठीत बसतील इतके पोहे, भाजलेले तांदूळ, पोहे म्हणजे भाजलेले तांदूळ, ते घेऊन गेला. आणि देव किती बघा विचारलं, म्हणाले काय आणलंय सुदामा माझ्यासाठी खायला तू? या कथेची एक गंमत आहे ना, तुम्हाला सांगतो मी. या कथेची गंमत अशी आहे की जेव्हा सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण शिक्षणासाठी होते, तेव्हा एका स्त्रीची पोटली या दोघांना सापडली. त्यातही असे मुठभर पोहे होते. ते दोघांनी मिळून खायचे ठरवलं, पण पावसात वाचण्यासाठी एका झाडावर चढले. झाडावर वरती असलेला सुदामा आणि खाली बसलेला कृष्ण, या दोघांच्या मध्ये सुदाम्याला लागली प्रचंड भूक आणि त्यानं ते खाऊन टाकलं. आणि मग कृष्णाला सांगितलं की ते मी खाऊन टाकले. आता अर्धा वाटा कृष्णाचा सुदाम्याकडं कर्ज बनून राहिला होता. सुदामाला हे ठाऊक होतं की आपण लहानपणी कृष्णाचे पोहे खाल्लेले आहेत, आता ते त्याला परत करावे लागतील. म्हणून काहीही करून आपल्या फाटक्या चिंधीत ते पोहे गोळा केले आणि घेऊन आला. आणि कृष्णानेही बरोबर विचारलं काय आणलंयस माझ्यासाठी? सुदाम्यानं ते फाटक्या चिंधीतले पोहे दाखवले आणि त्यातले पोहे उचलून भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुखात टाकून दिले. काय आनंद, अवर्णनीय. मित्रांनी आणलेल्या भेटीचा काय आनंद असेल बघा. खरं तर कृष्णाचं कर्ज सुदाम्यानं फेडलं होतं, पण तरीही कृष्णाला ते पोहे आपल्यावरचं कर्ज वाटले. आणि त्या कर्जाच्या व्याजात काय द्यावं, व्याजात म्हणतोय मी, त्या कर्जाच्या व्याजात काय द्यावं, तर सुदाम्याची नगरी सोन्याची करून टाकली. संपन्नता देऊन टाकली. धन धान्य ऐश्वर सगळं सुदाम्याकडे देऊन टाकलं. आणि मुदलाचं काय, तर मुदलात सुदाम्याला मुक्ती देऊन टाकली, भगवंत भेटविला. अजून काय पाहिजे? देव काहीच ठेवत नाही. तो असला, त्याची कृपा तुमच्यावरती असली की सगळं काही मिळतं हे लक्षात ठेवा. म्हणून देवाची कृपा असली पाहिजे, त्यासाठी देवाला काहीतरी देण्याची वृत्ती सुद्धा असली पाहिजे. काय द्यायचंय देवाला? खूप मोठं सोनं नाणं चांदी, कुणी 1 करोड पाठवले म्हणून वारंवार सांगणं, मी 1 करोड पाठवले राम मंदिराला, आम्ही 1 करोड पाठवले राम मंदिराला, हे सांगण्याची गरज नाहीये. देणारा सांगत नसतो, भगवंताला देणारा सांगत नसतो. त्यांनी भगवंताला दिलेले नसतात ते 1 करोड रुपये. ज्यांनी सांगितलं ना मधल्या काळात की आम्ही 1 करोड पाठवले, आम्ही 1 करोड पाठवले, तरी आम्हाला निमंत्रण नाही का, ते भगवंताला देण्यासाठी नव्हते, ते जगाला सांगण्यासाठी होते. आम्ही देवाला 1 करोड दिले, आम्ही देवाला 1 करोड दिले. मंदिरात फरशा बसवायच्या आणि एवढं मोठं नाव लावायचं, ते जगाला कळावं मी किती दानशूर यासाठी असतं. भिंतीला रंग लावायचा आणि बेरंग करून टाकायचा, नाव लिहून रंगकाम यांच्याकडून यांच्या चरणी अर्पण, तो ढोंगीपणा असतो, जगाला दाखवण्यासाठी असतो. देव यातलं काही परत करत नाही. कारण देवाने तुम्हाला प्रसिद्धीच्या रूपाने ते काय परत करायचं ते परत केलंय. पण जो अनन्य भावाने शरणी येऊन आपलं सर्वस्व अर्पण करतो ना, त्याला देव आपलं सर्वस्व अर्पण करून टाकत असतो. काही शिल्लक ठेवत नाही. आठवतंय
जेव्हा शिशुपालाचे 100 अपराध भरले होते तेव्हा शिशुपालाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अंगुलीमध्ये सुदर्शन चक्राला आमंत्रित केलं. संतापाने थरथरत्या हाताने ते सुदर्शन पकडल्यामुळं हाताचं बोट कापल्या गेलं होतं आणि ते बोट कापलेलं रक्त निघालेलं द्रौपदीनं बघितलं आणि द्रौपदीनं ते बघितल्याबरोबर आपला भरजरी शालू फाडला आणि देवाच्या बोटावरती बांधला. विचार केला नाही, शालू किमती आहे, कुठला कपडा बघू, इकडचा बघू का तिकडचा बघू, कोणी देईल का कपडा, असला विचार केला नाही. आपला शालू फाडला आणि देवाच्या करंगळीवर बोटावर बांधला. सांगितलं, देवा तुझ्या लागलंय, ते रक्त थांबलं पाहिजे. एका शालूच्या फाटक्या चिंधीत किती दोऱ्या असतील हो, त्यापेक्षा सहस्त्रपटीनं अधिक देवानी द्रौपदीला दिलं. त्यापेक्षा सहस्त्रपटीनं अधिक. काय दिलं? जेव्हा द्रौपदी त्या द्यूताच्या खेळामध्ये हरली होती आणि ती देवाचा धावा करत होती, श्रीकृष्ण 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 या नावाचा जप करत होती, तेव्हा द्रौपदीच्या सगळ्या वस्त्रांना परत करून टाकलं कृष्णाने. द्रौपदीचा अवमान होऊ दिला नाही. एवढंच काय, महर्षी दुर्वासा जेव्हा द्रौपदीच्याकडे जेवायला आले होते आणि अक्षय पात्र काढून ठेवलं होतं, तेव्हा सुद्धा द्रौपदीची प्रतिष्ठा राखण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलेलं होतं. किती देतो बघा. मुदलात काय दिलं असेल? कृष्णा हे नाव, कृष्ण सखी ही उपाधी, ती कृष्णाच्या जवळची होती ही ओळख, आणि द्रौपदी धन्य होऊन गेली हो. तुम्ही त्याला काय देता यावर ते ठरतं. काय देता त्यावर ठरतं. सर्वस्व दिलं पाहिजे, भाव दिला पाहिजे, प्रभाव नव्हे. आपण जे करतो ते प्रभाव असतो. प्रभाव आला की संपलं, भाव आला की खूप महत्वाचा आहे. शबरीनं रामाना आपली उष्टी बोरं खायला दिली. माझ्या रामाला आंबट बोट नको लागायला, माझं लेकरू येत आहे, उष्टी बोरं खायला दिली आणि शबरीला मुक्ती देऊन टाकली. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देऊन टाकली. स्वर्गारोहण झालं शबरीचं. हे देणं आहे देवाचं. देव हे देत असतो. तो पाठीशी असला की चिंता करण्याची गरज नाही. प्रल्हादानी नामस्मरण दिलं फक्त देवाला, भाव दिला. नारायण 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 या एका मंत्राचा जप करत होता प्रल्हाद. ते पाप योनीही हो तुका, ते श्रुतादि नव तुका, परिमासी तुंकिता तुमका तुटी नाही. माझे नरसिंहत्व लेणे जयाची आहे महिमे. बघा किती सुंदर आहे. तो पाप योनीही हो तुका. तो राक्षस कुळात जन्माला आलेला असला तरी चिंता नाही, त्याच्या मुखात मला माझं नामस्मरण आहे. तो मला सर्व भावानी शरण येतो आहे. जी आपुली या सर्व भावा, जी आवेया लागे ओलावा मीची केला. तो सर्व भावानी मला शरण येतोय. म्हणून प्रल्हाद जेव्हा ईश्वराला आपला भाव अर्पण करतो तेव्हा प्रल्हादाच्या साठी भगवान नरसिंह अवतार धारण करून खांबातून बाहेर येतात. हे भक्तीचं महत्व आहे. भक्ती इथे कळते आपल्याला. देवाला तुम्ही काय देताय यावर तुमची भक्ती अवलंबून आहे. त्यात तुम्हाला देव परत काय देतो हे सुद्धा त्यावरच अवलंबून आहे. ध्रुव बाळाचं काय दिलं ध्रुव बाळाने? गेला, उत्तानपाद राजाच्या मांडीवरून उठवल्या गेलं आणि तो निघून गेला आणि म्हणाला की आता अशा जागेवर बसेन जिथून मला कोणी उठवणार नाही. केली तपश्चर्या. अढळपद दिलं ध्रुवाला, अढळपद. नितांत श्रद्धा होती ध्रुवाची, नितांत श्रद्धा, नितांत विश्वास. तो श्रद्धा अर्पण करत होता परमेश्वराच्या चरणी आणि त्याला ते मिळालं. एकदा आर्त भावानी, मनपूर्वक श्रद्धेने, आस्थेने, विश्वासाने तुम्ही त्याला बोलवाल तेव्हा तो तुमच्या जवळ असतो. राधेनं काय दिलं भगवान श्रीकृष्णाला? काय दिलं? आपला सर्व भाव अर्पण केला. सर्व भाव अर्पण केला. काय द्यावं कृष्णाने राधेला? कायमची सोबत तर दिलीच दिली, कायम तिला तर सोबत केलंच केलं. पण जेव्हा जेव्हा राधेचा उल्लेख होईल, कृष्णाचा उल्लेख होईल, तेव्हा राधेचा आधी होईल याची व्यवस्था केली. आजही आपण राधा कृष्ण असं म्हणतो. कृष्ण राधा प्रेम म्हणत नाही, राधा कृष्णाचं प्रेम म्हणतो. राधा दामोदर असाच उल्लेख करतो. देव देतो तेव्हा भरभरून देत असतो. त्याच्या कृपा झाली, तो सोबत असला की कुठल्याच गोष्टीची चिंता उरत नाही. गरज आहे ती फक्त आपण अनन्य भावाने त्याला शरण जाण्याची, प्रभावाने नव्हे भावाने शरण जाण्याची. नमस्कार.